नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वांद्रीपर्यंतचा व्हिडिओ केला होता, हातखंबा ते वांद्री. आता वांद्रीतनं आपण पुढे निघतोय. हा व्हिडिओ आता संगमेश्वरपर्यंत आपण करूया. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा. चॅनल शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स महत्त्वाच्या आहेत. काही आपल्याला कमेंट करायची असेल कमेंट बॉक्समध्ये करा, मी नक्की रिप्लाय करतो त्याला. वांद्रीतनं पुढे आता आपण निघालोय. एक साईड ओपन आहे आणि दुसऱ्या साईडचं पण काम झालंय, फक्त ते आता ब्रिज कनेक्शन पुढे व्हायचंय, कनेक्टिव्हिटी त्याची, म्हणून ती बाजू ओपन नाही अजून. पण ब्रिजचं काम सुद्धा जोरात चालू आहे, लवकरच होईल ते पण काम. वांद्रीतनं थोडंसं इथे आता पुढे गेलं की मागे पण मी व्हिडिओमध्ये दाखवलंय, आता परत दाखवतो. ज्यांना गणपतीपुळ्याला जायचंय त्यांच्यासाठी इथे कुक्षी रोड आहे. तसा सिनिक रोड म्हणायला हरकत नाही, नेचर आहे मस्त. या इथे डाव्या हाताला ज्या गाड्या वगैरे दिसत आहेत, इथून तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊ शकता, रत्नागिरीत सुद्धा जाऊ शकता. पण हायवे झाल्यानंतर मग ह्या रूटनी रत्नागिरीला जाण्याची गरज नाही, कारण हा तसा छोटा रस्ता आहे, घाटाचा रस्ता आहे, डोंगर आहे उभाच्या उभा. त्यामुळे वेळ इकडनं काय फार वाचतो अशातला भाग नाही. मी तुम्हाला सजेस्ट करेन, मी इव्हन आत्ता सुद्धा मी तेच सजेस्ट करतोय की हा हायवे जो आहे त्याच हायवेने तुम्ही रत्नागिरीत जावा, कारण आता कामं बऱ्यापैकी सगळी झालेली आहेत. पुलांची कामं जरा सोडली तर मधलं सगळं काम आता बऱ्यापैकी पूर्ण आहे. वांद्रीतनं आता आपण पुढे आलोय. आता वाजले आहेत 10:15 आणि 32 वरती पारा टेकलेला आहे, 32 डिग्री टेम्परेचर. पुढे आणखीन जास्त असणार आहे, बघूया. तर वांद्रीतनं पुढे आता मागे आपण बघितलं होतं की जुना हा जो रूट होता नॅशनल हायवे 66, त्या अगदी सुरुवातीला NH-17 म्हणायचे याला, नॅशनल हायवे 17. तर ह्या रूटवरती खूप सगळ्यांनी प्रॉब्लेम फेस केले. एकतर कायम रस्ता पावसाळ्यामध्ये फुटलेला असायचा, तो पुढे अगदी डिसेंबर-जानेवारीपर्यंत त्याला कोण वाली नसायचं. थोडक्यात जानेवारीत वगैरे रस्ते व्हायचे, परत पावसाळा सुरू झाला की रस्ते फुटायचे. आणि दुसरं म्हणजे लहान रस्ता, त्याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक. सुट्टीच्या ह्याच्यात तर इकडे फिरूच नाही असं वाटायचं. सुट्टीचे जे सीझन असतात त्या सीझनला जाऊ नये असं वाटायचं, कारण का भयानक ट्रॅफिक असायचं, भयानक. तुलनेने आता आपण सुखकर एक प्रवास करतोय, चांगला प्रवास करतोय. जुन्या आठवणींपैकी फक्त एक आठवण राहिली आहे काही ठिकाणी, ती म्हणजे वळणं, शार्प बेंड्स ज्याला म्हणतात, ती मात्र आहे तशी राहिली. असो, त्यामुळे काय होईना पण जुन्याची आठवण राहते. बाकी गावं वगैरे सगळी विसरायला होणार आहेत. हा बोर्ड बघितला की समजेल इथे अमुक गाव आहे. तोपर्यंत आता बोर्ड नसतील तर कळणार पण नाही आता कोणाला कुठल्या गावात आपण जातोय किंवा काय करतोय. मानसकोंड गाव आलं. मानसकोंडला सुद्धा आहे बघा, मध्ये एवढंच काम सोडून दिलंय, ते काय माहिती नाही. प्रॉब्लेम असा आहे की सगळा ओव्हरऑल रस्ता आपण चांगला बघतो, लांबच्या लांब स्पीड घेतो, आणि अचानक हे समोर असं फुटकं काहीतरी येतं. ज्यांना माहिती असते त्यांना प्रॉब्लेम येत नाही. रात्री मात्र थोडे प्रॉब्लेम्स होतात, कळत नाही पटकन. आता पुढे आता आपण येतोय परचुरी जवळ. डाव्या हाताला डोंगरात दिसतंय सगळं परचुरी गाव. तर परचुरीचा ब्रिज आता इथे आहे, त्याचा पण अपडेट आपण घेऊ. पण माझ्या मते दोन्ही बाजू झालेल्या असाव्यात. मागे एकच साईड ओपन केली होती, आता बघूया दुसरी बाजू पण कदाचित ओपन झालेली असेल. हे सगळे पूर्वी छोट्या बोटीतनं पलीकडे जायला लागायचं, घोड्यातनं. नंतर हे पूल झाले, त्याच्यामुळे
आपला मेन रोड आणि ही आतली गावं इकडनं तिकडे कनेक्टिव्हिटी झाली. नाहीतर कायम छोट्या या होड्या असायच्या, त्याच्यातनं पलीकडे जावं लागायचं. परचुरी, सॉरी मी काहीतरी चुकीचं सांगितलं. परचुरी पुढे, ही परचुरी नाही, परचुरीचा अजून वेळ आहे पुढे. ते सुद्धा अशी सगळी नदी लगतची गावं आहेत. हा, इकडे आंबेड गाव, खाली आंबेड बुद्रुक, आणि त्याच्यानंतर मग पुढे परचुरी. बरोबर. इथे आता बोर्ड वगैरे आपल्याला बघतो, सोनगिरी गाव आहे, हे बघा वरती लिहिलेलं आहे सोनगिरी आणि आंबेड बुद्रुक. ते झाल्यानंतर मग पुढे परचुरी. हे मध्ये काहीतरी डोंगर घालून ठेवले बघा, आपटणार नाही लोक त्याच्यावर. हा जो ब्रिज आहे इथे, हा सुद्धा पहिला आता कोणाला सांगून पण पटणार नाही कसा होता आणि कशी लोक त्याच्यानं ट्रॅव्हल करायची. मध्ये पॅच तसेच खराब होते, आता भरलेले दिसत आहेत. इकडे तिसऱ्या लेनचं काम अजून व्हायचंय, 2च लेन चालू आहेत एका साईडच्या. हा सोनगिरीचा पर्वत, आम्ही पर्वत म्हणायचो याला, छोटासा डोंगर होता, आता समजणार नाही तुम्हाला. आता आपण जे ट्रॅव्हल करतो, हा ऍक्च्युअली छोटा एक डोंगर होता, तो फोडून खाली आला रस्ता. एक मात्र आता मोठे मोठे बोर्ड लागले बघा, तर काय लिहिलंय, देवरुख आणि परचुरी. बरोबर. इथे एक परचुरीच्या तिथनं उजव्या हाताला देवरुखला जायला रस्ता आहे. ते तुम्हाला सर्व्हिस रोड घेऊन खाली जायला लागेल पुलाच्या, आणि मग उजवीकडे वळून देवरुखला तुम्ही जाऊ शकता. इथे काहीतरी केबल टाकण्याचं काम चालू आहे, उन्हातनं आपले कामं करतायत. हा, इथे आता हा परचुरीचा ब्रिज आला. एकच साइड ओपन आहे आणि समोर दिसतोय डाव्या हाताला परचुरी ब्रिज, आणि डोंगरात ते गाव आहे सगळं बसलेलं. पूर्वी सुद्धा इथे छोटा धक्का आहे खाली नदीवर, तिथे बोट लागायची, त्या बोटीतनं पलीकडे जायचं. त्या वाहन नेण्याची काही सोयच नव्हती, माणसांना जाण्या येण्यासाठी ती सर्व्हिस होती. आता परचुरीचा जो ब्रिज आहे, मग आता इथे नवीन काम चालू आहे. जुना ब्रिज होता तो आता सगळा माझ्या मते डिमॉलिश करून झाला. छोटासा होता माझ्या मते, ते आता काही ते राहिलेलं नाही. आणि पलीकडची जी बाजू आहे, ते पहिल्यांदा आपण तिकडनं ट्रॅव्हल करायचो उजव्या हाताने, तिथे आता काम चालू आहे. आणि डावी एक बाजू ओपन करून दिली आहे आपल्यासाठी. फक्त हा रस्ता मात्र एकदम बेकार आहे, वरती खराब आहे. पावसाळ्यामध्ये हे जर नाही झालेलं असेल तर त्रासदायक आहे सगळं काम.
परचुरी ब्रिजचं काम तसं बघायला गेलं तर जोरात चालू आहे म्हणायला हरकत नाही. फक्त या पावसाळ्यामध्ये पूर्ण किती होईल याची जरा शंका वाटते. कारण हे आता आपण बघतोय की पूल ओपन झाला, पण पुढचा आणि मागचा भाग जो आहे पुलाचा कनेक्शन जिथे होतं मेन रोडशी, त्याची कामं चालू आहेत. 2 महिने हातात आहेत, पण हे भराव घालून ते सगळं चेपून वगैरे काम असतं, त्याला वेळ लागतो थोडा. बाकी आता आपला जुना रस्ता उजव्या हाताला खाली गेला, त्यामुळे आपल्याला आता त्या रस्त्याचं तोंड बघायला लागणार नाही भविष्यात. आणि बाकी रस्त्याचं आता इथे जे काम आहे ते होईपर्यंत खडबडीत रस्ता मिळणार आहे. त्यामुळे परचुरीचा एवढा मधला जो काय पॅच आहे 300-400 मीटर असेल तेवढा मात्र खराब आहे. आणि पावसाळ्यात जर हा असाच राहिला तर थोडासा त्रासदायक होणार आहे. असो, पण आता टप्प्यात आली आहेत कामं, त्याच्यामुळे काय आता भीती बाळगण्याचं काही कारण नाही. बिनधास्त प्रवास करा या कोकणामध्ये. शिस्त फक्त पाहिजे ड्रायव्हिंगला. रस्ता कसाही असू दे, चांगला असू दे खराब असू दे, आपल्या ड्रायव्हिंगची एक शिस्त असते ती पाळली पाहिजे. हा आता ट्रकवाला बघा कसा सुसाट येतोय बघा तिकडनं. हे असे जे असतात ना, हे घाणेरडी लोक. खरं म्हणाल तर ह्या बैलगाडी चालवायची पण यांची लायकी नाही, मोठ्या गाड्या घेऊन फिरतात. आणि तसं बघितलं ना, ही लोक असताना बेफिकीर, म्हणजे दुसऱ्याची व्हॅल्यूच नाही यांच्या दृष्टीने. स्वतःच तुंतुना वाजवत फिरवायचं, माझी गाडी पुढे गेली पाहिजे, तू खड्ड्यात का जाईनास. हा जो अप्रोच असतो ना यांचा, तो डेंजरस. का मेरा भारत मानायला बघा, पाठी नंबर प्लेट नाही, काय नाही. कॉन्ट्रॅक्टरची गाडी फिरते तशी. उद्या असा कोणाला चिरडून बिरडून गेला, कळणार पण नाही कोणाची गाडी. JM म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर आपल्या नंबर प्लेट जरा तपासून घ्यायला सांगा. पुढची असते नॉर्मली, मागच्यात नंबर प्लेट गेलेल्या असतात त्यांच्या. इथे आता पुढचा जो रस्ता आहे तो अजून बंद आहे, तो सुरू नाही झालेला. हा आता जो ट्रक आला ना, तो पुढचा रस्ता बंद आहे. इथे आपल्याला डायव्हर्जन आहे. पुढच्या रस्त्याचं काय झालं होतं तर मला आठवत नाही, बघूया आपण का बंद केलाय तो. आणि इथे डोंगर आता परत जरासा तासायला घेतला, कारण मध्यंतरी इथे दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे पुन्हा आता तो तासून काढायला सुरुवात झाली. खडकाळ डोंगर आहे, त्यांना काय तसा इश्यू नाहीये. माती या जिथे आहे आणि दगड आहे, ती माती सही झाली की ते दगड सगळे खाली घुसतात. इकडे पुढचं कामच नाही, काय चालूच आहे अजून, त्याच्यामुळे ती लेन बंद आहे साईड. बाकी इथे उजवी बाजू सगळी आहे, त्याला काय प्रॉब्लेम नाही. हे जे असे मोठे ट्रक्स असतात ना, यांच्या ड्रायव्हर्सना शक्यतो आधी डिवचायला जाऊ नका. आणि ह्या ड्रायव्हर्सनी पण एक थोडं लक्षात ठेवा,
गाडी सावकाश चालवली पाहिजे. स्पीड असतो त्यांना कंट्रोल होत नाही आणि या गाड्या कशा जागेवर पटकन उभ्या नाही होत. ब्रेक किती तुम्ही ट्राय केलात ना तरी अशा छोट्या गाड्यांसारखं नाहीये की आपली खचकन ब्रेक मारला की गाडी उभी राहिली. आणि इथे खिंड बघा बऱ्यापैकी फोडून झाली. झालं आता नामशेष झाली खिंड असं म्हणायला हरकत नाही. फक्त हा रस्ता मात्र अजून काहीच झालेला नाहीये. पावसाळ्यात सुद्धा हा होईल असं वाटत नाही, कारण हा एवढा पॅच परत हा गडबडीत आहे तसाच राहणार आहे. आणि हे सगळं फोडून काढल्याशिवाय इकडे रस्त्याला ते हात पण लावू शकत नाहीत. पण हा सगळा दगडाचा पॅच फोडल्याशिवाय. त्यामुळे खडखड 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 धड 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 धड. पूर्वी लहान असताना ना आम्हाला सकाळी दिवाळीच्या दरम्यान उठल्यावर ना थंडी वाजायची, दात असे कडकड 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 वाजायचे. पूर्वी आम्ही घेतलेले ना अनुभव. आता या ठिकाणी त्या रस्त्यावर तसा एक अनुभव आला. दात जरा दूध सोडले तर तडतड वाजत होते एकमेकावर आपटून. त्या काळी थंडीने वाजायचे, या काळी या रस्त्यामुळे वाजतायत. आपल्यापैकी जर कोणी फेसबुक वापरत असेल, नॉर्मली सगळे वापरतात, तर त्यांच्या माहितीसाठी माझं फेसबुकला पेज आहे अमलेश वर्षा गोविंद तांबे या नावाने. आपण ते पेज बघा, या मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, मी ॲक्सेप्ट करतो. तिथे सुद्धा मी हल्ली जुन्या अशा आठवणी लिहितोय, लेख लिहितोय. रत्नागिरीला अनुसरून आहे. रत्नागिरीमध्ये जे काय माझं बालपण गेलं त्याच्यावर आधारित असे ते जुन्या सगळ्या आठवणी, ते लेख मी लिहितोय. आपण वाचा, आपल्याला आवडले तर लाईक करा. आपल्या काय कमेंट असतील तर नक्की तिथे कमेंट करा फेसबुकवर. पेजचं नाव मी डिस्क्रिप्शनमध्ये पण माझ्यामध्ये दिलेलं आहे, तरी परत एकदा सांगतो, अमलेश वर्षा गोविंद तांबे या नावाचं माझं फेसबुक पेज आहे. तिथे सुद्धा मी शक्यतो राजकीय चर्चा काही करत नाही. माझे आवडते विषय असतात मोडतोड म्हणजे दुरुस्त्या, त्याच्यानंतर फोटोग्राफी, आणि आता मी जे लेख लिहितोय ते जुन्या सगळ्या आठवणी. जुना काळ, आमच्या लहानपणचा काळ, बालपणचा काळ, तो आता सगळा मी लिहायला सुरुवात केली आहे. दुपारी साधारण जर काय काम नसेल, रिकामा असेल, तर मी फेसबुकवरती आता म्हणजे लेख लिहिण्याचं काम चालू केलंय. आठवेल तशा तशा लिहायच्या आणि नंतर मग त्या कंपाईल करायच्या. आता पुढे थोडं गेल्यानंतर तुम्हाला अपडेट देतो, कारण आता रस्ता तसा हा सगळा ओके, काय प्रॉब्लेम नाहीये. ह्या टेम्पोत ना बघा बोटी चालल्या आहेत, 2 टेम्पो आहेत. हल्ली सगळ्या या बहुतेक मी बघितल्या ना फायबरच्या बोटी बनवतात, लाकूड आता नाही कोण वापरत. कारण तशी बघितलं तर ती मजबूत पण असते बऱ्यापैकी आणि टिकाऊ असते. मेंटेनन्स तसा त्याला कमी असतो. ह्या आता माझ्या गाडीचं पासिंग कुठलं आहे बघा, तमिळनाडूचं पासिंग आहे, तिकडनं आलेल्या दिसत आहेत. ते कायाकिंग वगैरे म्हणतात ना, त्याच्या सुद्धा बोटी आहेत, त्या तिकडनं कर्नाटक वगैरे तिकडे मॅन्युफॅक्चर होतात. आपल्याकडे रत्नागिरीमध्ये बऱ्याच जणांनी तिकडनं आणल्या त्या बोटी. आता आपण संगमेश्वरच्या जवळ पोचतोय, बघूया काय काय झालंय आता. संगमेश्वरला पुलाची एक बाजू जर चालू झालेली असेल तर ह्या वर्षी पावसाळा सुखकर होईल, निदान एक बाजू तरी. नाहीतर ते खालून जो का त्यांनी सर्व्हिस रोड दिला नाही एवढासा,
पावसाळ्यात अवघड होणार आहे तिथे. चिखल सगळा होणार आहे, दगड असणार आहे. तो रोड केला होता त्यांनी चांगला, तरी पावसाळ्यात सगळा चिखल त्याच्यावर येणार आहे. तर आता बघूया तिथे काय झाले परिस्थिती. इथे आता जरा डोंगर फोडण्याचं काम बऱ्यापैकी संपलंय, पण रस्ता मात्र सगळा खड्डेमय आणि फुटलेला आहे. त्यामुळे जरा सावकाशच गाडी चालवायला लागणार इथे. आणि पावसाळ्यात थोडा आपल्याला इथे त्रास आहे, पण हा रस्ता काय कॉन्क्रीटचा आत्ता लगेच होण्यातला नाही. पण ते पुलाचं काम आहे ते माझ्या मते आता आधी पूर्ण करून घेतील, म्हणजे ती बाजू एक कम्प्लीट सुरू होईल. ते झालं का मग इकडच्या बाजूला कामाला सुरुवात होईल. पलीकडची बाजू बघा, उजवी बाजू, तिकडचं काम आता बऱ्यापैकी स्पीड चालू आहे, स्पीडने. त्यामुळे ते काम प्रायोरिटीने आता होईल उजव्या बाजूचं. पण हा पावसाळा मात्र आपल्याला ह्या चिखलातनं आणि या खडबडीत रस्त्यावरनं घालवायचा आहे, एवढा मात्र नक्की सांगताय. दुरला बघा, दुरला पाहिजे काय का दुरला सगळा, उरलाय सगळा असं म्हणता मध्ये उरलाय. बापरे बापरे बापरे, हा रस्ता असा आहे त्याच्यावर की तुम्हाला स्पीडनी जाताच येत नाही. थोडे खड्डे असलेले परवडतात, म्हणजे वळखटलेला रस्ता आला ना जाम त्रासदायक असतं. आता काय होणार आहे, गाडी लावायची म्हटलं तर कुठे लावायची असा प्रश्न आहे. आणि रस्ता मुळात अरुंद आहे, त्यात पुन्हा ट्रॅफिक आहे. आणि आता उन्हात वगैरे काय मी उभा राहू शकत नाही बाबा, तेवढं डेअरिंग नाही आपलं आता. पुलाच्या कामाला चांगला जोर धरलेला आहे. सध्या जुना पूल आपण वापरतोय, त्याला आता सध्या तरी काय पर्याय नाहीये. आज जरा ट्रॅफिक तेवढं नाहीये, कमी आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाहीये मोठा. आणि छोटे रस्ते जे आहेत, म्हणजे सर्व्हिस रोड्स जे आहेत ते छोटेच आहेत. होमगार्ड्स आहेत इथे ट्रॅफिकसाठी असणार, त्याच्यामुळे ट्रॅफिक थोडं वाढलं तर ब्लॉक होणार, म्हणजे गडबड होते त्या ट्रॅफिकची, ती होणार नाही. सर्व्हिस रोड चांगल्या स्थितीत आहे, त्याच्यामुळे काय खड्ड्यांचा प्रश्न नाहीये. फक्त पावसाळ्यात ही वरची माती बिती सगळी त्या रस्त्यावर येणार आहे, उतार असल्यामुळे मग थोडासा त्रासाचा विषय होईल तो. इथे तर काय आपल्याला आता स्कोप नाही दिसत काय थांबायला. हा व्हिडिओ शास्त्री पुलापर्यंत आपण जाऊ, तिथे थांबवतो मी. आता मध्ये आणखीन एक पुलाचं काम जे होतं पैसापण हायस्कूल जवळचं, ते बघूया तिथे काय झालंय. एक जरी बाजू त्याची सुरू झालेली असेल तरी सुद्धा त्रास कमी होईल आपल्याला. आणि इकडे मात्र उजवी बाजू सगळी कॉन्क्रीटकरण करून झालेलं आहे, डाव्या साईडचं काम चालू आहे. फक्त हे वलन बघा, वलन केवलं ते वलन, बापले बाप. त्यामुळे चांगला रस्ता आहे म्हणून गाडी हाकू नका, सावकाश चालवा. आणि इथे पुढे खालचा रस्ता बंद आहे, म्हणजे माझ्या मते एक साईड चालू झालेली आहे पैसापणला. हे 150 आणि 30 बघा,
बापसाचा रस्ता असल्यासारखे आपल्या गाड्या चालवणार. जरा एक सेकंद बाजूला व्हायचं नाही, घुसवायची गाडी. हा इथे बघा, हा एक अपडेट आहे. पैसा फंडची एक बाजू चालू झालेली आहे पुलाची. व्हेरी गुड. पलीकडची बाजू चालू आहे काम, पण निदान एक बाजू सगळी व्यवस्थित करून रेडी झालेला आहे पूल. आणि आता खालचा जो जुना रस्ता होता तो इतिहास जमा झाला आणि आपण आता नवीन पुलावरनं जातो. यो डॅन. ती हनुमानाची घुमटी तिकडे डाव्या हाताला आणि उजव्या हाताला ही दिसते ही पैसा फंड हायस्कूलची बिल्डिंग. आपल्याला तिकडे गाडी लावता येते काय बघूया, म्हणजे ड्रोन फ्लाय करता येईल जरा. पैसा फंड हायस्कूलचा ब्रिज एक साइड ओपन झालेली आहे, तिथले ड्रोन शॉट घेतलेत. आता बाहेर जरा प्रॉब्लेम खूप आहे, म्हणजे हीट आहे भयंकर, उभं नाही राहत. ते आता 33 टेम्परेचर दाखवतोय तो. फक्त एक आहे, जरा वारा पण आहे. आता हा व्हिडिओ शास्त्री पुलाच्या इथे जाऊन मी थांबवतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, स्किप करून शक्यतो बघू नका. आपल्या जर काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. मी त्या बघतो आणि रिप्लाय पण लगेच देतो त्याला. आता आपण आलो शास्त्री पुलापाशी. इथून समोर कसबा संगमेश्वर म्हणतात. इथे 2 स्थळं तुम्हाला बघण्यासारखी, एक कर्णेश्वर मंदिर पुरातन आणि दुसरं छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी मुघलांनी पकडलं तो सरदेसाई वाडा. ही 2 ठिकाणी इथे तुम्ही बघायला जाऊ शकता, कव्हर करू शकता. ते घर आहे सरदेसाईंचं. आता असं पडीक आहे सगळं, पण एक ती वास्तू संभाजी महाराजांची आठवण आहे तिथे.
त्यांना दगाफटका करून तिथे पकडलं गेलं. तेवढ्यासाठी जाऊन नक्की बघा. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. आपले आत्तापर्यंत जे काय सपोर्ट आपला मिळाला त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद.